देवाची स्तुती असो. परत एकदा प्रिय देवबापाच्या कृपेने, त्याच्या दयेने देवबापाने परत एकदा आजचा दिवस आमच्या शलतेने लाभू दिलेला आहे. त्या प्रिय परमेश्वराचा आपण मनापासून आभार मानूया. जगाची परिस्थिती, या जगाकडे अवलोकन केल्यानंतर, या जगाकडे बघितल्यानंतर युद्धाची परिस्थिती, पाव तिकडं अराजकता, पाव तिकडं स्फोट, पाव तिकडं आगीचे लोट, माणसांची प्रेते, त्यांच्या शरीराचे होत असलेले छिन्न विचिन्न तुकडे, भीषण टंचाई, भीषण टंचाई, ज्या आम्हाला गरजेच्या वस्तू आहेत त्याची टंचाई. प्रियबंधू, प्रिय बहीण, एक गॅस म्हणा, एक डिझेल म्हणा, एक पेट्रोल म्हणा, हे आमच्यासाठी आवश्यक असलेले साधने आहे. याच्याशिवाय जीवन जगणं कठीण आहे. आज त्याच्यावरतीच टंचाई येत असताना प्रियबंधू, प्रिय बहीण, माहित नाही परत एकदा जगाची परिस्थिती, ही अराजकता आम्हाला कुठे घेऊन जाईल. एकीकडे इराक आणि इराण, अमेरिका, या दोघांनी पुकारलेलं इस्रायल, या दोघांनी तिघांनी पुकारलेलं युद्ध, समुद्र मार्गाने येणारा, जहाजेच्या मार्गातून 7 समुद्रापार येणारा नैसर्गिक गॅस, नैसर्गिक पेट्रोल, नैसर्गिक डिझेल, अगदी सगळं काही जय्यत तयारे लोड झालेलं आहे सगळं काही, परंतु समुद्रामध्ये जिथल्या तिथं ते थांबवलेलं आहे. भारत देशामध्ये येण्यासाठी त्याला प्रतिबंध करत आहे. इकडे आपला भारत, इंडिया, त्या इराकला, त्या इराणला पाठविणार सगळे फ्रूट्स असतील, अन्नधान्य असेल, सगळं काही इकडं पण लोडेड झालेलं आहे, सगळं भरून ठेवलेलं आहे, परंतु जाता एक्सपोर्ट नाही. प्रिया, इकडे अन्न सडत आहे भारत देशाचं, ते पोचलं जात नाही, त्याची निर्यात होत नाही, त्यामुळे अन्न सडलं जात आहे. ते अन्न पोचल्यानंतर, ते निर्यात झाल्यानंतर जो पैसा येतो भारत सरकारला, त्या पैशाची टंचाई, नुकसान होत आहे. प्रिया, परिस्थिती बघा किती गंभीर आहे. सोलापूरला आतापर्यंत प्रियांनो जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर पर्यंत रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. गॅस टंचाई, मिळेनसं झालंय. पेट्रोल अजून 20 दिवस आहे असं म्हणतात. प्रियबंधू, ही युद्धाची परिस्थिती, माणसं वाईट वागत आहेत. एक देश एके देशांवरती उठत आहे, एक राष्ट्र एका राष्ट्रांवरती उठत आहे. परिस्थिती भयंकर, कधी काय होईल माहित नाही. आम्ही प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. आम्ही प्रार्थनाशील जीवन जगणं खूप गरजेचं आहे. देवाकडे विनंती करणं खूप गरजेचं आहे. आपले मतभेद, आपले रुसवे, आपले फुगवे, एकमेकांविरुद्ध असलेलं आमचे विचार, हे सगळं काही सोडून देऊन जगाचा उद्धारक, शांतीचा अधिपती त्या ख्रिस्ताकडे येणं खूप गरजेचं आहे.
तोच या जगाला शांती देऊ शकतो, समाधान देऊ शकतो. प्रिय बंधू, प्रिय बहीण, युद्धाची परिस्थिती, युद्ध चांगलं नाही प्रिय, युद्ध चांगलं नाही. युद्धामुळे कुणाचंच आतापर्यंत चांगलं झालेलं नाही. तुम्ही हिस्ट्री वाचा, तुम्ही इतिहास वाचा, आतापर्यंत कुणाचं चांगलं झालेलं नाही. येशू लवकर येणार आहे. 3.5 वर्षे येशू या भूतलावर, 33.5 वर्षे येशू या भूतलावर होता. त्यापैकी 3.5 वर्षे येशू ख्रिस्ताने पित्याकडची सर्व आज्ञा, पित्याकडचे सर्व वचने, पित्याकडचं सर्व महाज्ञान त्याने तुम्हाला आणि मला सांगितलं. शिष्यांना जवळ केला, पाप्यांना त्याने जवळ केला. देवाचा संकल्प, देवाचा मनोदय त्याने प्रत्येकांना सांगितला. जो कोणी त्या 3.5 वर्षांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही सांगितलेले ते ऐकतील, त्याप्रमाणे चालतील, आपलं जीवन पवित्र वर्तणुकीमध्ये घालवतील, त्यांनाच घेऊन जाण्यासाठी तो सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आदामापासून आतापर्यंत मेलेले कोणी स्वर्गाच्या राज्यात गेले नाहीत प्रियांनो. तो येणार, तो आल्यानंतर मग प्रत्येकांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार आहे. प्रकटीकरणाचा 12वा अध्याय, प्रकटीकरणाचा 12वा अध्याय वचन 7. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. बायबल, आन्सर टू दी बायबल. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखायल, प्राईम देवदूत मिखायल, परत एकदा सांगतो, रेव्हलेशन अर्थात प्रकटीकरण याचा 12वा अध्याय वचन 7. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. स्वर्गात पण युद्ध का? मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखायल म्हणजे प्राईम, प्राईम म्हणजे प्रधान, मुख्य, प्रधानमंत्री म्हटलं जातं ना, तसं प्राईम, मुख्य देवदूत, आद्य देवदूत मिखायल, त्याचे दूत अजगरा बरोबर युद्ध करण्यास निघाले. स्वर्ग म्हणजे साधारण रेस्ट इन पीस, मेल्यानंतर नव्हे, तिथं गेल्यानंतर रेस्ट इन पीस, शांतीचं ठिकाण. दुसरी बाटली होती की बाळा, कुठे गेलं? दुसरी बाटली होती, रेस्ट इन पीस, निळी बाटली होती. बायबल हे मॅन्युअल पुस्तक आहे. 66 पुस्तक तू वाचला पाहिजे. रीड अँड स्टडी, रीड अँड स्टडी. तू वाचायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे. एक फ्रीज घ्या, तुला मॅन्युअल कार्ड देतो. हे कॅसिओ, याला एक मॅन्युअल कार्ड आहे. एक मोबाईल, त्याला एक मॅन्युअल कार्ड आहे. सार्वकालिक जीवनासाठी मॅन्युअल कार्ड, ग्रंथ काय असेल? बायबल. हे तो वाचलं पाहिजे, रीड करायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे. त्यावेळेला तुला सार्वकालिक जीवनाचं महत्व कळेल. आद्य देवदूत मिखायल अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्या बरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले. युद्ध करणारे, भांडण करणारे, मारामारी करणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांना किंमत नाही, त्यांना एंट्री नाही, त्यांना प्रवेश नाही. ते रेस्ट इन पीस आहे, शांतीचं ठिकाण, शांतीचं ठिकाण आहे ते, शांतीचं ठिकाण. तिथं जायचंय का? तिथं जायचंय का? येशूला यावं लागेल. शिवाय येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही.
येशू शिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. देवदूतांना स्वर्ग नाही प्रियांनो, देवदूतांना स्वर्गाचं राज. मग तुम्ही म्हणताल पाळक साहेब देवदूत स्वर्गाच्या राज्यात आहेत, पहारेकरी, ओनली सिक्युरिटी गार्ड. पहारेकरी, सशस्त्र सेना पहारेकरी, आमच्यासाठी पहारा करण्याचं काम त्यांचं, राज्य करण्याचं काम आमचं. इब्री लूकास पत्र 2 अध्याय, इब्री लूकास पत्र 2 अध्याय वचन 5. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते फ्युचर, फ्युचर. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन त्यांना नाही. आम्ही भावी जग, याच्यानंतर फ्युचर काय ब्रदर तुमचं? पाळक साहेब तुम्हाला किती पगार आहे? 11,000. काय पाळक साहेब तुमचं भविष्य? भावी जग, पगारावर नव्हे ते. भावी जग पगारावरती नव्हे. भावी जग सुंदर रूपवान यावरती अवलंबून नाही, भावी जग ख्रिस्तावर अवलंबून आहे. तू काय काम करतो, तुझं स्टेटस काय, त्याच्यावरती भावी जग नाही बेटा. ख्रिस्त आल्यानंतर तू भावी जगामध्ये प्रवेश करणार. ख्रिस्त आल्यानंतर तू भावी जगामध्ये प्रवेश करणार. इब्री लूकास पत्र 2 अध्याय वचन 5. कंटिन्यू. इब्री लूकास पत्र 2 अध्याय वचन 5. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत का प्रियांनो? भावी जगाविषयी या विश्वातील व्यक्ती भावी जगाविषयी बोलत आहे का? इराक, इराण, अमेरिका, कुणाच्याच तोंडामध्ये भावी जगाविषयी बोललं जात नाही प्रियांनो. देवाचे सेवक इब्री म्हणजे यहुदी. इब्री लोकास पत्र, यहुदी लोकांना दिलेलं पत्र, लेटर, लव लेटर. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अंडर अधीन नाही, त्यांना त्यांच्या अधीन नाही. मोठा फ्लॅट तुम्ही घेतला, तुम्ही नोकरांना देता का तुमच्या मुलांना देता? घरात धुणे भांडे करणारे बायला, हा मॅडम तुमच्यासाठी आहे, त्यांना देता का तुमच्या लेकरांना देता? कोणाला देता? नोकरांना का लेकरांना? हे नौकर आहेत, हे नौकर आहेत. कोण? देवदूत. तुम्ही आणि मी कोण आहो? लेकर त्याचे. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. येशू येणार, अजून आम्ही गेलो नाही प्रियांनो स्वर्गाच्या राज्यात. अजून आम्ही स्वर्गाच्या राज्यात गेलो नाही. लोक म्हणतात आम्ही जाऊन आलो. झूठ, सफेद झूठ. आता तेच सांगतो तुम्हाला. कोणच गेले नाही प्रियांनो. आदामापासून आतापर्यंत मेलेले स्वर्गाच्या राज्यात कोणच गेले नाही. भावी जग म्हणजे स्वर्ग, सार्वकालिक जीवन, स्वर्गाचं राज्य, रेस्ट इन पीस, शांतीचं ठिकाण. रेस्ट आहे त्याला, तुला त्या ठिकाणी. इथं काम, तिथं रेस्ट. इथं तुला काय करायचंय सगळं करावं लागेल, तिथं गेल्यानंतर तुला रेस्ट. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. कोण आहे ते देवदूत? ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. प्रिय बंधू, प्रिय बहीण, भावी जग
सार्वकालिक जीवन, स्वर्गाचं राज्य तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. जो कोणी येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालतो, वागतो, जीवन 3.5 वर्षांमध्ये जे काही त्यांनी प्रबोधन केलंय ना, त्याविषयी AD 33 BC, बिफोर क्राइस्ट, नवा करार AD. माहित आहे ना तुम्हाला यामधला फरक? BC आणि AD या 2 विभागांमध्ये कालाचं मोजमाप करण्यात आले. जुना करार 39 पुस्तके, बुक ऑफ जेनेसिस ते मलाकी, बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व इतिहास, बिफोर क्राइस्ट. नवा करार मत्ते, शुभवर्तमानाते रेव्हलेशन, प्रकटीकरण AD 33, ख्रिस्त शके 33. त्यामध्ये लिहिलेलं आहे प्रिया. येशू काय सांगतो बघा. योहान शुभवर्तमान 3 अध्याय वचन 13. योहान शुभवर्तमान 3 अध्याय वचन 13. स्वर्गातून उतरला ख्रिस्त, स्वर्गातून उतरलेला, स्वर्गात असलेला, जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही रूपा मॅडम म्हणते मी स्वर्गात गेले. माय डिअर सिस्टर रूपा, काय तिचं नाव? प्रिया. हिने सांगितले मला आज. काय तिचं नाव? कोणीतरी सांगितलंय मला या 2 नावाविषयी रे. जीसस काय म्हणतो? परत एकदा बेटा. स्वर्गातून उतरलेला, स्वर्गात असलेला, जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. हे कोण बोलतो माहित आहे? नाही तर म्हणा, हा तर म्हणा. कोण बोलतो माहित आहे? आवाजच येत नाही तुमचा मला. तेच निकेदेमा बरोबर कोण बोलतो? मग येशू बोललेलं खरं आहे का मॅडमनी बोललेलं खरं आहे? हा बोला, मला आनंद होते. स्वर्गात असलेला, स्वर्गातून उतरलेला, स्वर्गात असलेला, जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून, उसके सिवा त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. तुम्हाला माहित नाही मॅडम हे वचन? तुम्ही वाचलं नाही हे वचन? 5 वर्ष सेवा करतो, कधी तर तुम्हाला सांगितलं का मी स्वर्गात जाऊन आलो म्हणून? सांगा बरं. कधी तर बोललो का स्वर्गात जाऊन आलो म्हणून? सांगायला तुम्हाला किती उशीर लागतंय सांगा. नाही बेटा, दॅट इज बायबल. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसा मनुष्याच्या पुत्राला तू उंच केलं तर तुला सार्वकालिक जीवन आहे, स्वर्ग आहे. तू उंच करते, तू उंच व्हायला. मैं बडा, मी मोठा, मी श्रेष्ठ, मी नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तसे मनुष्याच्या पुत्राला मला उंच केले पाहिजे. निकदेम, मी इथला नाही रे निकदेम, मी स्वर्गाच्या राज्यातून आलोय.
स्वर्गाच्या राज्यातून आलेला स्वर्गाच्या गोष्टी सांगतो ना. इंग्लंडला गेलेलाच इंग्लंड कसा आहे सांगू शकतो ना. मी सांगू शकतो का इंग्लंड असा आहे? अमेरिकेला गेलेलाच माणूस अमेरिकेविषयी सांगू शकतो ना. स्वर्गामध्ये असलेला, स्वर्गातून उतरलेलाच स्वर्गाविषयी सांगू शकतो, अन्यथा कोणी सांगू शकत नाही. योहान कृष्ण वर्तमान हे शिष्यांसोबत असताना येशू सांगतो निकोदेमाला, 12 शिष्य बरोबर आहेत, 12 शिष्य बरोबर आहेत येशू बरोबर. अजून वधस्तंभावरती गेलाय माझा जीसस. या जीवनाच्या गोष्टी सांगत असताना माझा येशू अजून लटकला नाही वधस्तंभावरती. त्याच्या आधी सांगतो मी स्वर्गातून आलेला आहे, मी स्वर्गातून आलेला आहे. योहान कृष्ण वर्तमान 14वा अध्याय 2 पासून 2-3 वचने आपण वाचूया. कंटिन्यू. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसते तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. तुमच्यासाठी जागा तयार कराव्यात जातो. मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा मैं फिर से आने वाला हूं. मी पुन्हा येऊन आपल्या जवळ घेईन ना, यासाठी की जेथे मी आहे पुन्हा येणार, घेऊन जाणार. तुम्ही विदाउट येशू कसं का गेला? कुछ तो काला है दाल में, दाल में कुछ तो काला है. तुम्ही कसं का गेला? नाही प्रियान, मी जातो. तिकडचा मार्ग तुम्हाला फक्त ठाऊक आहे, गेला नाही तुम्ही अजून तुम्ही गेले नाही. फक्त मी तुम्हाला सांगितलंय, ठाऊक आहे. तुम्ही अजून गेले नाही तिथं. तुम्हाला फक्त जस्ट माहिती आहे तुम्हाला त्याच्याविषयी. मी सांगितलं तुम्हाला. थोमा त्याला म्हणतो, प्रभूजी आपण कुठे जाते आपल्याला ठाऊक नाही. मार्ग कसा ठाऊक असणार? जीसस बोलतो बघा, येशू बोलतो ते अद्भुत, येशू बोलतो ते सत्य, येशू बोलतो ते आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु येशूला बोललेलं कधीच नाही होत नाही. येशू काय बोलतो बघा, तो मला म्हणतो, तोमा ऐकता, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आम्ही म्हणतो मी स्वर्गात जाऊन आलो, तिथे देवदूत होते, त्यांनी मला अडवलं. येशू तो मला म्हणतो, तोमा साधा वाटला का तुम्हाला? तोमा साधा वाटला का तुम्हाला? 12 शिष्यांपैकी एक शिष्य तोमा. मार्ग सत्य व जीवन मीच आहे, मीच आहे, मीच आहे. मी येणार, तुम्हाला घेऊन जाणार. मीच आहे, मीच आहे. कोणीच जाणार नाही प्रियानो येशू शिवाय स्वर्गामध्ये. येशू शिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणीच जाऊ शकत नाही. येशू यायला पाहिजे, तो तुम्हाला आणि मला घेऊन जायला पाहिजे, घेऊन जायला पाहिजे. इब्री लूकास पत्र याचा 11वा अध्याय, इब्री लूकास पत्र याचा 11वा अध्याय, इब्री लूकास पत्र याचा 11वा अध्याय वचन 39, वचन 39 पासून. या
इब्री लोकास या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष सर्टिफिकेट चांगली साक्ष चांगली साक्ष सर्टिफिकेट देऊन टाकले. या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगलं सर्टिफिकेट कोण देतो? देव. तुला सर्टिफिकेट मिळालं ना, तुला सर्टिफिकेट मिळालंय, तुझी साक्ष चांगली आहे. साक्ष चांगली ठेवा, बोलण्याने नव्हे कर्माने. साक्ष चांगली ठेवा, बोलण्याने नव्हे केल्याने कर्माने. या सर्वांबाबत हे कोण आहेत माहित आहे? विश्वासणाऱ्या वीरांची यादी, लिस्ट. लिस्ट लिस्ट हे सगळं काय? विश्वासणाऱ्या वीरांची यादी. विश्वासणारे लोक, विश्वासणारे माणसे, विश्वासणारे ज्यांना ज्यांना विश्वासणारे म्हटलेले त्यांची नावं देण्यात आलेले लोक कोण कोण आहे बघा? कोण कोण आहे? या सर्वांबाबत वचन 39 चांगली साक्ष दिली असताही त्यांना अजून स्वर्गात होऊन सर्टिफिकेट मिळालंय. त्यांना जाण्यासाठी योग्य, जाण्यासाठी. तुला अजून सर्टिफिकेटच मिळालं नाही, तू जातो तिकडं. तुझ्या नावाने पासपोर्टच तयार झाला नाही, तू जातो तिकडं. या सर्वांबाबत चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती त्यांना झाली नाही. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून. कोण कोण आहे ते माहित आहे? हे माणसं कोण कोण? त्यांची नावं ज्यांना ज्यांना सर्टिफाईड केलेलं आहे, सर्टिफिकेट दिलेलं आहे, ते लोक. गिदोन. आज बेटा 11 वचन 32 गिदोन. 11 वचन 32 गिदो. आणखी काय सांगू? कोणाकोणाला सर्टिफिकेट दिलेलं आहे स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह. किंग डेव्हिड पण स्वर्गाच्या राज्यात गेला नाही म्हणे. किंग डेव्हिड, ज्या किंग डेव्हिडच्या वंशातून प्रवेश ख्रिस्ताला, तो पण गेला नाही. फक्त सर्टिफाईड सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याला जाईल म्हणून. दावीद, शमुवेल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. अजून बरीचशी माणसे आहेत यादीमध्ये, लिस्ट मध्ये. ते लोक स्वर्गाच्या राज्यात जाणार येशू आल्यानंतर. येशू आल्यानंतर. बारामती वाटलं का तुम्हाला? मी जाऊन बारामतीला जाऊन येतो. बारामती टू मुंबई, मुंबई टू बारामती, सोलापूर टू मुंबई, मुंबई टू सोलापूर. तसं वाटलं का यांना? ह्या लोकांना तसंच वाटतंय. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, नीतिमत्वाचारले, अभिवचने मिळवली, सियाची तोंडे. बघा काय क्वालिफिकेशन आहे बघा यांचं. याच्यातला एकात तरी आपण मोडतो का लक्षात घ्या. सिंहाची तोंडे बंद केली ना सिंहाची तोंडे. मिस्टर डॅनियल, दार्यावेश राजा, दानियल, शड्रक, मेशक, अबेदnego. अग्नीची शक्ती नाहीशी केली. शड्रक, मेशक, अबेदnego. तलवारीच्या दारेपासून बचावले. ते दुर्बळांचे सबळ झाले. ते गिदोन लढाईत पराक्रमी, जयशाली, विजयशाली,
पराक्रमी कोण? गिदोन, मोशे, दावीद. हा, ते लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्य पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी बनून मिळणारी सुटका न स्वीकारता हाल हाल सोसायचाय तुला अजून. तेव्हा कुठे तुला सार्वकालिक जीवन मिळते. हाल हाल सोसायचाय तुला अजून. हा, इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने काही यांचाही त्यांना अनुभव आला. टेस्ट घेतले त्यांनी, मारले त्यांना, बंदिवान बनून. दानियेलला बंदिवान केले नाहीत का? त्यांना बंदिवान केले. त्यांना दगडमार केला. त्यांना दगडमार केला. मोहपाशात टाकले. करवत बघितलंय? करवत बघितलंय? सुतारांकडे असते बघा, कारपेंटर त्याच्याकडे असतो. करवत कापतो, कर कर कर. जसं जसं ते कापतो तसं तसं भुस्सा पडत असते. तुला मला कापल्यानंतर तसंच कापले देवाच्या सेवकांना. करवतीने चिरले, तलवारीच्या धारेने मेले. कोणाला मारलं तलवारीने माहित आहे? कोणाला मारले तलवारीने? याकोबाचा भाऊ योहान. कोण मारला? कोण मारला? हेरोद राजा. हेरोद राजा. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, ते लाचार, लाचार झाले देवाचे सेवक लोक. हा, पीडित, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, ते डोंगरातून, गुहातून, जमिनीतल्या विवरातून भटकत राहत. या सर्वांबाबत आत्ता आलं बघा ते वचन. या सर्वांबाबत चांगली साक्ष दिली असताही, विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली. याला म्हटलंय विश्वास, याला म्हटलंय साक्ष. गवाह, गवाह. याला म्हटलेलं आहे साक्ष ब्रदर. याला म्हटलेलं आहे साक्ष. या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. अभिवचनानुसार फलप्राप्ती म्हणजे सार्वकालिक जीवन अजून मिळालं नाही. का मिळालं नाही प्रभू? 40. त्यांनी आपणा वाचून आपण पण त्या ठिकाणी त्या लिस्ट मध्ये जायला पाहिजे. कोण सांगतो ब्रदर असं चांगलं? मी स्वर्गात जाऊन आलो, मला पेत्र भेटला. येशू म्हणाला त्याला, तिला सोड, त्याला सोड. 40. त्यांनी आपणा वाचून पूर्ण हो, अपूर्णता. अजून संख्या पूर्ण व्हायला पाहिजे. मिस्टर सुरेश भंडारे तिथे आहे. त्यांनी यायला पाहिजे लिस्ट मध्ये. त्यांचं अजून नाव नाही आहे. तुमचं आहे, त्यांनी यायला पाहिजे अजून. त्याचं कुटुंब यायला पाहिजे अजून, त्यांची नावं. अजून पूर्णाकडे झालं नाही म्हणतो माझा देव. फार महत्वाच्या मान गोष्टी सांगतो प्रियांनो मी तुम्हाला. त्यांनी आपल्याला मिक्स करतो बघा आता, आपल्याला सामावून घेतो बघा आता, आपल्याला एक केंद्र एकत्र करतो बघा आपल्याला. त्यांनी आपणा वाचून, त्यांनी म्हणजे गिदोनापासून आता जेवढे लोकांची तुम्ही यादी वाचली, लिस्ट वाचली, त्यांनी आपणा वाचून पूर्ण होणे. तू जर चांगला असेल, 3.5 वर्षांमध्ये जीजसनं जे काही सांगितलं त्या वचनाप्रमाणे तुझं जर जीवन असेल, तू त्या यादीमध्ये समाविष्ट केला जाशील. तू त्या यादीमध्ये चढवला जाशील.
तू त्या यादीमध्ये तुझं नाव नोंदलं जाईल. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होय नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते. देवाची नेमणूक आहे प्रियांनो, हे आपणा वाचून पूर्ण होऊ नये ते लोक. म्हणून बघा, लाजर मेल्यानंतर अब्रामाच्या उराशीने त्याला नेऊन ठेवले. येशू म्हणतो त्या चोराला, आज तू मज बरोबर स्वर्गात असशील. असं म्हटला का आज तू मज बरोबर सुखलोकात असशील? का म्हटलं नाही आज तू मज बरोबर स्वर्गात असशील? का म्हटलं नाही त्या चोराला आज तू मज बरोबर स्वर्गात असशील? आज तू मज बरोबर स्वर्गात असशील, सुखलोकात असशील. त्यांनी आपणा वाचून पूर्ण हो नये म्हणून देवाने जे अधिक चांगले आपणासाठी पूर्वीच नेमले होते. प्रिय बंधू, प्रिय बहीण, येशू येणार, आपण जाणार प्रियांनो स्वर्गाच्या राज्यामध्ये. येशू येणार, आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार. 11वा अध्याय, इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय. इब्री लोकास पत्र याचा संपवतो 11वा अध्याय वचन 9 संपवतो. परदेशात राहावे त्याप्रमाणे वचनदत्त देशात विश्वासाने. कोण? अब्राहम. परदेशामध्ये, या जगामध्ये आम्हाला सुख नाही भेटत. या जगामध्ये आम्हाला सुख नाही. या जगामध्ये आम्हाला समाधान नाही. या जगामध्ये आम्हाला काही येशूलाच मिळालं नाही सुख. त्याच्या तोंडावरती थुंकले, त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट ठेवला, त्याच्या पोटामध्ये बाला भोसकला, त्याला त्या वधस्तंभावरती टांगले गेले, त्याला बुक्क्यांचा मार दिला, त्याची दाढी उपटण्यात आली, त्याचे हाल केले. येशूला सुख नाही, तुला पण सुख नाही. प्रेषितांना सुख नाही प्रियांनो. प्रेषित अपोस्तल आहेत ना, त्यांना सुख नाही प्रियांनो. येशूला सुख नाही, प्रेषितांना सुख नाही. आत्ताच वाचला ना तुम्ही कसा अनुभव आला त्यांना. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये रेस्ट इन पीस, सुख आहे प्रेम, सुख. तिथे आम्हाला सुख आहे. तिथे घेऊन जाण्यासाठी येशू परत एकदा तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येणार आहे. 11वा अध्याय वचन 9 फिर से परत एकदा. परदेशात राहावे त्याप्रमाणे वचन दत्त देशात विश्वासाने राहिला, त्याच वचनाचे सहभागी वारसदार. बघा, इसहाक वारस, याकोब वारस. यांच्या बरोबर फक्त डेऱ्यामध्ये त्यांची बिल्डिंग बांधला नाही मिस्टर अब्राहम. माहित आहे त्याला बिल्डिंग एक दिवस सोडायचं आहे. ऍडजस्ट झाले प्रियांनो, ऍडजस्ट व्हा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते मिळालं नाही, मला हे मिळालं नाही म्हणून पापाचं जीवन जगण्यापेक्षा ऍडजस्ट व्हा. प्रभू मी असं राहू का? हो, तू तसंच राहा. प्रभू मी हे तेच का? प्रभू मी हे तेच कपडे घाल. प्रभू मी कमी आहे माझ्या, तसंच राहा. ऍडजस्ट हो. अब्राहम ऍडजस्ट होतो, इसहाक ऍडजस्ट होतो, याकोब ऍडजस्ट होतो. तरतूद करत नाही प्रियांनो, देवाविरुद्ध तक्रार करत नाही प्रियांनो. वचनदत्त देशात राहावे त्याप्रमाणे परदेशामध्ये उपरा म्हणून राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसहाक याकोब यांच्या बरोबर डेऱ्यामध्ये त्याची वस्ती होती. डेरा तुम्हाला माहित आहे का? बिल्डिंग त्यांनी बांधलं नाही प्रिया. लक्झरियस अपार्टमेंट त्यांनी कधी बांधले नाहीत प्रिया. तुम्ही घेऊ नका, सब तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही घ्या, जर नसेल तर ऍडजस्ट व्हा. येणाऱ्या दिवसांमध्ये सार्वकालिक जीवन आहे आम्हाला.
येणाऱ्या दिवसांमध्ये भावी जग आमची वाट बघत आहे प्रिया. वाच बेटा. कारण पाय असलेल्या देवाने योजलेल्या पाय असलेल्या देवाने योजलेल्या बांधलेल्या नगराची तो वाट बघ. एक नगर आहे आम्हाला प्रिया, ते देवाने बांधलेलं नगर, त्याला पाय आहे, त्याला पाय आहे. साधं नव्हे ते कधीच पडणार नाही प्रियानो. त्याला बुनियाद म्हणतात, त्याला पाय आहे, त्याला पाय आहे प्रियानो. त्याला पाय असलेल्या देवाने योजलेलं आहे. ते तू नव्हे, देवाने योजलेलं आहे. देवाची योजना, स्वर्गाचं राज्य तुम्हाला आणि मला मिळावं. देवाने योजलेल्या व बांधलेल्या बघा, ते देवान मी तुमच्यासाठी जागा तयार करत जातो. इथं म्हणतो बांधलं. कसं आहे बघा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेली वचने. एक तसं, एक असं, एक असं, एक तसं नव्हे. तिथं मी तुमच्यासाठी जागा तयार करत जातो म्हणतो ख्रिस्त. इथं प्रकटीत इब्री लोकाच्या पत्रामध्ये बांधलेल्या म्हणतो. कोण बांधलंय? देवाने. आत्ताच बोलून गेला ना यापूर्वी येशू ख्रिस्त भूतलावर असताना, पॅलेस्टाईन देशामध्ये असताना, इस्रायल देशामध्ये असताना प्रियांनो बोलून गेला ना, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यात जातो. म्हणजे बांधला त्याने. त्या जागेमध्ये तुम्हाला आणि मला जायचंय प्रियांनो. वयोमर्यादा पलीकडे असताना देखील साराला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती. वयोमर्यादा पलीकडे असतानाही सारे वय वर्ष 90 प्रियानो साराचं गर्भधारणेची शक्ती तिला मिळाली. ती संतान प्रसवली. वचन देणाऱ्यास तिने विश्वसनीय मानले. प्रिया, जायचं का त्या ठिकाणी? त्या जगात जायचंय का? त्या भावी विश्वामध्ये आम्हाला जायचंय का? देवाने योजलेल्या बांधलेल्या नगरामध्ये आम्हाला जायचंय का? तर येशूला येऊ द्या. येशू येईल. तुमचं आणि माझं जीवन कसं आहे? तुम्ही आणि मी कसे आहोत? तुमचं आणि माझं प्रियानो चालणं, बोलणं, वागणं कसं आहे? फक्त दिखाव्याने चांगला आहोत का? आम्ही दिखाव माल फसाव. दिखाव नको. देखणं नको प्रियानो. दिखावा नाही चलेगा. सगळे माणसं दिखाव्यासाठी काम करतात प्रियानो, असण्यासाठी नव्हे. तू असला पाहिजे, तू दिसला नाही पाहिजे, तू असला पाहिजे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, स्वर्गात युद्ध झाले. मिकाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणी उरले नाही. मग तो मोठा अजगर संपवतो. लास्ट वचन 12वा अध्याय, फिरसे 12वा अध्याय, आपला विषय 12वा अध्याय, प्रकटीकरण रेव्हलेशन 12वा अध्याय वचन 9. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला. म्हणजे सर्व जगाला ठकावणारा जो दियाबल, बघा सैतानाला किती नाव आहेत. अजगर म्हटलेलं आहे, दियाबल म्हटलेलं आहे, जगाला ठकवणारा म्हटलेला आहे, सैतान म्हटलेला आहे. तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. म्हणून म्हटलं देवाने, ज्या भावी जगाविषयी आम्ही बोलत आहोत ते जग त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. ऑलरेडी काही देवदूत तिथं पडलेले आहेत पापामुळे. प्रियानो, आमच्यासाठी ते सार्वकालिक जीवन आहे. आमच्यासाठी. म्हणून प्रिय बंधू, प्रिय बहीण, आपलं जीवन जर देवाला जर आम्ही समर्पित केलं तर किती चांगलं असेल. त्या प्रभूसाठी गौरव केलं तर किती चांगलं असेल. त्या प्रभूची जर स्तुती माझ्या जर होत असेल तर किती चांगलं असेल. जर प्रभूने त्यासाठी, त्या सेवेसाठी जर मला निवडलेले, मला नेमस्त केलेले, हे किती भाग्याची गोष्ट आहे तुझ्यासाठी. ही अपॉर्च्युनिटी, संधी नाही का तुला?
या सर्व जवळजवळ 880 ते 890 कोटी लोकांमधून देव बापाने तुला तुझ्या कुटुंबाला निवडले. आणि की काय पाहिजे तुला सांग. जर निवडला गेला नसता तर, जर निवडला गेला नसता तर तुला आणि मला निवडले प्रियानो त्याने, तुम्हाला आणि मला निवडले प्रियानो त्या देवाने, त्या ख्रिस्ताने त्याच्या योजनेमध्ये सामावून ठेवले प्रियानो. त्याच्या योजनेमध्ये आम्ही राहिलेले लोक आहोत. आपण वाचून पूर्ण होणे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली प्रियानो. पूर्वी, तू जन्मण्यापूर्वी, तुझ्या आधी, तू जन्मल्यानंतर ही योजना नव्हे, तू जन्मण्याच्या आधी देवाने ती योजना, फार मोठी ही योजना आहे प्रियानो. त्या योजनेमध्ये अब्राम आहे, इसहाक आहे, याकोब आहे, गिदोन आहे, बाराक आहे, शमशोन आहे, इप्ता आहे, दावीद आहे, शमुएल आहे, सगळे लोक आहेत. आपण राहणार का? यादी पूर्ण नाही प्रियानो. अजून यादी पूर्ण झाल्यानंतर प्रियानो सगळे स्वर्गाच्या राज्यात जाणार. रेस्ट इन पीस. ते ठिकाण मेल्यानंतर रेस्ट इन पीस नव्हे. कोणाला माहित त्यांनी काय केलंय, कोणत्या रेस्ट मध्ये गेला आम्हाला माहित नाही. रेस्ट इन पीस म्हणजे सार्वकालिक जीवन, शांतीचं ठिकाण, स्वर्गाचं ठिकाण. येशू तिथं आहे, पिता तिथं आहे, आता परत तो येणार आहे. आपण त्याला सामोरे जाऊ, आपलं जीवन त्याला समर्पित करू. प्रभू, आम्ही काही नाही या जगामध्ये, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुला आम्ही शरण येतो. आम्ही उंची नव्हे, आम्ही कमी होतो, आम्ही लीन होतो, आम्ही नम्र होतो. योहान म्हणतो मी त्याचा पायतणाचा बंद लावून सोडण्यास देखील माझी योग्यता नाही. तो माझ्या नंतर तो येत आहे, तो माझ्या नंतर येणार आहे प्रियानो, तो येणार आहे. त्याला सामोरे जाऊ, त्याचा गौरव करू, त्याची स्तुती करू. देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. शांती, समाधान. या डोळे बंद करू, प्रार्थना. प्रिय देवबापा, अनमोल अशी वचने तुम्ही आम्हाला सांगितला पवित्र शास्त्रातून. भावी जग, सार्वकालिक जीवन, गिदोन, बाराक, शमशोन, इप्ताह, दावीद, शमुवेल, त्यांचा अनुभव आज आम्ही बघितला, त्यांच्याविषयी आम्ही ऐकलो. प्रिय देवबापा, येशू जे काही सांगितलं ते आम्ही ऐकलो. प्रिय देवबापा, आद्य दूत मिखाएल, त्याचे दूत अजगरांबरोबर लढले, ते विजयशाली झाले. युद्धाची परिस्थिती देवबापा या भूतलावरती आहे. इराकसाठी, इराणसाठी, अमेरिकेसाठी, भारत देशासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या विश्वातील प्रत्येक कुटुंब आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आम्ही तुमच्या पवित्र पंखाखाली देतो. तरुणांना मी तुमच्या स्वाधीन करतो, तरुणींना मी तुमच्या स्वाधीन करतो, वृद्धांना मी तुमच्या स्वाधीन करतो, स्त्री पुरुषांना मी तुमच्या स्वाधीन करतो, लहान लेकरांना मी तुमच्या स्वाधीन करतो, विधवांना मी तुमच्या स्वाधीन करतो. या संपूर्ण आमच्या देशाला देवबापा आणखी शांतीची गरज आहे, समाधानाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. ते आमचे पंतप्रधान आहेत, त्यांना आशीर्वादित करा, त्यांना शांती द्या, त्यांना समाधान द्या. चांगलं समजवता करणारं, चांगलं निर्णय घेणारं देवबापा, चांगलं सुबुद्धी अंतःकरण त्यांना द्या. ट्रम्पला मी तुमच्या स्वाधीन करतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इराणचे देवबापा, त्या महान नेत्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो. चांगली समजवता, बुद्धी, शक्ती त्यांना द्या. 7 समुद्रापलीकडे जी युद्धाची परिस्थिती आहे प्रिय देवबापा, मानवी उपसाधनं त्याची टंचाई प्रिय देवबापा, ज्या काही गरजेच्या गोष्टी वस्तू आहेत देवबापा, ते आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य करा, शांती द्या, समाधान द्या देवबापा. आमच्या सर्व पातकांची क्षमा करा. परत एकदा प्रिय देवबापा, तुमच्या पवित्र वचनाकडे आम्ही नतमस्तक होतो. आंटी नीता निर्मळ, रॉबर्टसाठी प्रार्थना करतो. त्यांची दोन्ही मुले अक्का डेझी, डॉली, त्यांना मी तुमच्या, त्यांचे प्रियपती, त्यांचे लेकर, त्यांचा परिवार, संबंध, त्यांचं कुटुंब आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. शांती द्या, समाधान द्या, आरोग्य द्या, तुमच्या कृपेत चालवा. मंदिराला त्यांनी यावं, तुमचं गौरव त्यांनी करावं, तुमची स्तुती त्यांनी करावं, तुमच्या विषयी देवबापा आणि खरोखर अनेकांना त्यांनी सांगावं म्हणून त्यांचं सहाय्य करा. तुमच्या कृपेत चालवा.
येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली म्हणजे